मित्रांनो, आज आपण मराठीमधून हे शिकणार आहोत की डेटा सायन्स शिकण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत. कारण सध्या एआयचा ट्रेंड खूप आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या पाठीमागे जर कोणत्या गोष्टी बॅकबोन करत असतील किंवा सपोर्ट करत असतील, तर ते आहेत पायथॉन कोडिंग लँग्वेज, त्याच्यानंतर मशीन लर्निंग, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, जनरेटिव्ह एआय. तर अशी वेगवेगळी टर्म्स किंवा नावे आहेत. आणि तुम्हाला जर एक डेटा सायन्समध्ये यायचं असेल किंवा एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंजिनियर किंवा एआय इंजिनियर बनायचं असेल, तर ते खूप सोपं आहे. जसे तुम्ही बाहेर बघता ते एवढंही अजिबात डिफिकल्ट नाहीये. फक्त तुम्हाला त्यासाठी काही बेसिक गोष्टी येणं खूप गरजेचं आहे. आणि त्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला एका पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेजचं नाव किंवा माहीत असणं गरजेचं आहे आणि त्याच्यातील डिटेल्स काही त्या पायथॉन लँग्वेजमध्ये कसं ते वर्क होतं, आपण मॉडेल्स वगैरे तिथे कसं यूज करतो, त्यांना फाईन ट्यून कसं करतो किंवा डेटा प्री प्रोसेसिंग कसं करतो, असे छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. सुरुवातीला जरी ते तुम्हाला खूप टफ वाटत असेल, तरी ते अजिबात टफ नाही, अवघड अजिबात नाहीये. आणि तुम्ही जर एकदा का पायथॉन लँग्वेज शिकला, ती सर्वात सोपी लँग्वेज आहे ॲज कंपेअर टू दी दुसऱ्या लँग्वेज सी प्लस किंवा जावा लँग्वेज असेल. आणि पायथॉन लँग्वेज शिकला की तुम्हाला एक दुसरी सिक्वल लँग्वेज करणं गरजेचं आहे. तर ती सिक्वल लँग्वेज डेटाबेससाठी आहे. आणि एकदा का तुम्ही ते सिक्वल लँग्वेज वगैरे जर केलं, तर ह्या 2 लँग्वेज केल्या की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं बऱ्यापैकी जे डेटा सायन्स बनण्यासाठी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स बनण्यासाठी जी बेसिक रिक्वायरमेंट आहे, ती कंप्लीट होऊन जाईल. एकदा ही कंप्लीट झाली, की तुम्हाला नंतर दुसरीकडे मूव्ह करायचं आहे आणि दुसरा पार्ट तुम्हाला शिकायचा आहे मशीन लर्निंग. मशीन लर्निंग म्हणजेच की आजकाल तुम्ही जे काही मॉडेल्स वगैरे यूज करताय, ते मॉडेल्स आपण तिथे यूज करतो. तर मशीन लर्निंग आणि मशीन लर्निंगमध्ये वेगवेगळे टाइपच्या मॉडेल्स आहेत. आणि तेच मशीन लर्निंग पुढे एक्सटेंड झालेलं आहे डीप लर्निंग मॉडेल्स, म्हणजे एकदम कॉम्प्लेक्स मॉडेल्स किंवा लार्ज लँग्वेज मॉडेल्स. म्हणजे मशीन लर्निंगचे जे काही मॉडेल्स होते ते छोटे-छोटे मॉडेल्स असतात आणि त्या मॉडेलचा फक्त यूज हा क्लासिफिकेशन करण्यासाठी असतो. म्हणजे एकतर होय किंवा नाही टाइप क्लासिफिकेशनमध्ये स्पॅम, नॉन स्पॅम किंवा वेगवेगळ्या इमेजेस क्लासिफिकेट करायचे आहेत किंवा तुम्हाला जो मोबाईलवरती एस-एम-एस येतो, तो कधी-कधी फ्रॉड स्पॅम टाइपचा मेसेज असतो, कधी-कधी राईट मेसेजेस असतात, ते डिटेक्ट करायचे असतील किंवा तुमच्याकडे एखादा पेशंट आहे, तर एखाद्याला कॅन्सर झाला, एखाद्याला कॅन्सर नाही झाला, असे पेशंट क्लासिफिकेशन हॉस्पिटलला लागतं. तर असले सिंपल टास्क हे मशीन लर्निंग थ्रू केले जातात. किंवा शेअर मार्केटमध्ये जी काय प्राइस वर खाली कंटिन्युअसली होत असते, वाढत जात असते किंवा कमी होत असते किंवा बाहेर जे तुम्ही टेम्परेचर किंवा वेदर प्रिडिक्ट करतात, तर त्या छोट्या-छोट्या टास्कला मशीन लर्निंग यूज केलेलं असते. आणि त्याच्यानंतर मशीन लर्निंगचे थोडेसे ॲडव्हान्समेंट झाली आणि मग परत आपण जे काही बोलतो, इंग्लिशमध्ये असू द्या, मराठीत असू द्या, तर ते बोललेलं मशीनला समजावं आणि मशीननं आपलं बोलणं समजून त्यावर एक रिप्लाय देणं. तर हे असतं नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग किंवा आपण जे काय बोलतो ते प्रोसेस करायची पद्धत. तर त्यासाठीच मग आलेलं आहे डीप लर्निंग, म्हणजे मशीन लर्निंगच्या पुढचं. तर मशीन लर्निंगमध्ये काही एवढे कॉम्प्लेक्स लेयर वगैरे नसतात, जे डीप लर्निंगमध्ये लेयर्स वगैरे असतात. तर डीप लर्निंग ही एकदम सोपं आहे. त्याच्यातील फक्त तुम्हाला काही कन्सेप्ट्स, मॉडेल्स ते कसं कनेक्ट होतं एकमेकाला, कसं आउटपुट देतं, हे समजून घेणं गरजेचं आहे. तर आता बऱ्याच जणांना याच्यामध्ये स्टॅट्स किंवा मॅथेमॅटिक्सची भीती वाटत असेल. त्याच्यामध्ये आहे, पण ते एवढंही नाही. तुम्हाला माहीत पाहिजे की ते कसं वर्क होतं आणि तेवढ्या कन्सेप्ट जर तुम्ही एकदा का रिमेंबर केला, तर तेही तुम्ही इझिली शिकू शकाल. आणि त्याच्यानंतर पुढचा पार्ट आहे लार्ज लँग्वेज मॉडेल. तर तोही तुम्ही एकदा व्यवस्थित शिकला, तोही एकदम सिंपल आहे. लार्ज लँग्वेज मॉडेल्स हे मशीन लर्निंग किंवा डीप लर्निंगचे जे काही मॉडेल्स होते, त्यांचे जे काही ड्रॉबॅक्स होते किंवा त्यांच्यातून जो काही कमीपणा होता, तो कमीपणा भरून तो लार्ज लँग्वेज मॉडेलनी काढलेला आहे आणि ते पुढे आलेले आहेत. तर तेही एकदम सिंपल आहेत. समजायला एकदम सोपे आहेत. सुरुवातीलाच फक्त तुम्हाला थोडंसं स्ट्रगल झाल्यासारखं वाटेल, परंतु एकदा का तुम्हाला त्याची मेन अंडरस्टँडिंग कन्सेप्ट समजल्या, की नंतर तुम्हाला काहीच टेन्शन राहणार नाही. आणि लार्ज लँग्वेज मॉडेल शिकला की झालं, म्हणजेच ते जनरेटिव्ह एआय आहे. तुम्ही जर एखाद्या मॉडेलला विचारलं, की मला एक स्टोरी तयार करून दे, मला एक कविता लिहून दे किंवा हा फोटो आहे याच्यामध्ये चेंज कर किंवा असं वेगवेगळ्या टाइपला बनव, जे की तुम्ही ChatGPT म्हणून आज डेली डे टू डे लाईफमध्ये यूज करताय. तर तेच जनरेटिव्ह एआय लार्ज लँग्वेज मॉडेलचा यूज करून तयार केलं जातं. तर लार्ज लँग्वेज मॉडेल वर्क करायच्या थोड्याशा वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत, पण ते एकदम सिंपल आहेत. तर हे एकदम स्टोरी सांगितल्यासारखा फ्लो आहे. फक्त एकदा का तुम्हाला हे आलं, तुम्ही थोड्याशा प्रोजेक्टवरती काम केलं, वर्क केलं, माहिती मिळाली, की तुम्ही एक परफेक्ट म्हणजे ह्या स्किलमध्ये स्वतःला एक एबल हे करू शकता. आणि
तुम्ही इझिली सर्व काही लर्न करू शकता. तर याच्यामध्ये एवढंच आहे. याच्या व्यतिरिक्त जास्त काही नाही. जर डीपमध्ये गेला तर खूपच काय-काय आहे. परंतु सध्या मेन ह्याच गोष्टीला फोकस दिला जातो आणि याचाच स्किलचा यूज करून आपल्याला रिअल इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळे ॲप्लिकेशन डेव्हलप करू शकतो. तुम्ही जॉब वगैरे घेऊ शकता किंवा अशा गोष्टी लर्न करू शकता. त्यामुळे सुरुवातच पॉझिटिव्ह ह्यानं करा आणि जेवढं तुम्ही आता फास्ट लर्न कराल किंवा शिकाल, तेवढं तुम्हाला जास्त मार्केटमध्ये अपॉर्च्युनिटीज मिळतील आणि तुम्हाला चान्सेस वाढतील बाहेर जॉब घेण्याचे वगैरे. तर माझा एवढाच हा उद्देश होता, की निगेटिव्हिटी दूर करायची आणि पॉझिटिव्ह. तर आपण पुढे सीरीज बनवणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण पायथॉन वगैरे कव्हर करणार आहोत, की कशा टाईपचं पायथॉन लागतंय, डेटा सायन्स किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सला. तेवढे मोस्ट इम्पोर्टंट पायथॉनचे टॉपिक्स कव्हर करायचे आहेत. त्याच्यावरती एक्सरसाइज वगैरे करायचे, प्रॅक्टिस करायची, सगळ्यात महत्त्वाचं रिव्हिजन करायचं. ते झाल्यानंतर आपण मशीन लर्निंग, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, लार्ज लँग्वेज मॉडेल्स तो पार्ट कंप्लीट करूया आणि तो एकदा का कंप्लीट झाला, की पुढे काहीच टेन्शन राहत नाही. फक्त तुम्हाला रिव्हिजन आणि त्याची प्रॅक्टिस करायची. तर तुमचे काही डाउट्स किंवा इतर गोष्टीचा इश्यू असेल तर कमेंटमध्ये सांगा.